मुंबईकरांची प्रतीक्षा संपली। मेट्रो 9 आणि मेट्रो 2B मार्गिकांचं आज लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामालाही होणार सुरुवात। बीकेसीतील पॉड टॅक्सी प्रकल्पाचं आज भूमिपूजन। पीएनजी सुविधा असलेल्या भागात गॅस सिलेंडर मिळणार नाही, ग्राहकांना 30 जूनपर्यंत पीएनजी कनेक्शन घेण्याच्या सूचना। नाशिकच्या भद्रकालीमध्ये गॅस चोरीचा पर्दाफाश, बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या 4 अटक, 46 घरगुती गॅस सिलेंडरही हस्तगत। राजकारणामध्ये सर्व पदं तात्पुरती असतात, त्यामुळे सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना सल्ला, कार्यकर्ते बदलतात तसं नेतृत्वही बदललं पाहिजे, नितीन गडकरींचं विधान। बंधू अशोक खरातची मुलगी चौकशीच्या फेऱ्यात, एसआयटी कडून तृप्तीबाला खरातची चौकशी होणार असल्याची माहिती। तर संध्याकाळी 5 वाजता एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची पत्रकार परिषद। चमत्कार नाही, हात चलाखीनं धमकावत महिलांचं शोषण केलं, बंधू खरातची पोलिसांसमोर चौकशीत कबुली। दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए, चौकशी दरम्यान खरातचं वक्तव्य। अशोक खरात हा बदल्यांचं रॅकेट चालवत असल्याची माहिती। अशोक खरातच्या एसआयटी चौकशीतून धक्कादायक माहिती समोर, अनेक बड्या अधिकाऱ्यांना हवी ती पोस्टिंग खरातनं मिळवून दिल्याची माहिती। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराजवळ वाहनांची तोडफोड, माथे फिरून 10 ते 12 गाड्या फोडल्या, वाहनांची तोडफोड करणारा माथेफिरू ताब्यात। जनगणनेच्या कामामध्ये टाळाटाळ केल्यानं नागपूरमध्ये 10 जणांवर गुन्हा दाखल, महापालिकेच्या तक्रारीनंतर 5 शिक्षकांसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। देशभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील 8 एप्रिलपर्यंत पावसाचं संकट कायम राहण्याचा अंदाज, ताशी 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशारा। अमेरिका इराण संघर्ष आणखी चिघळणार, युद्ध समाप्तीचा प्रस्ताव इराणनं फेटाळला, तर गरज पडल्यास एका रात्रीत इराणला उद्ध्वस्त करू शकतो, ट्रम्प यांची धमकी। ती रात्र आजही असू शकते, इराणला गर्भित इशारा।